सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. होमी बाबाच्या परीक्षेबद्दल आपण सध्या जाणून घेत आहोत. होमी बाबाची परीक्षा काय असते, कितवीच्या विद्यार्थ्यांना देता येते, हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीचे जे काही विद्यार्थी असतात त्यांना होमी बाबाची परीक्षा देता येते. आता या होमी बाबाच्या परीक्षेमध्ये किती स्टेजेस असतात आणि प्रत्येक स्टेजमध्ये काय काय आपल्याला एक्झाम मध्ये द्यावं लागतं ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये कोणाकडेही जर समजा 9वीचे किंवा 6वीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा ह्या परीक्षेचा लाभ जो आहे तो घेता येईल. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले तर मी सांगते तुम्हाला की एकूण 4 स्टेजेस असतात. ठीक आहे, एकूण 4 स्टेजेस असतात. स्टेज 1 असते तुमची रिटन एक्झामिनेशनची लेखी परीक्षा, ज्याला आपण म्हणतो एमसीक्यू पॅटर्न मध्ये. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय होतं, कसं होतं. स्टेज 2 जी असते ती प्रॅक्टिकल एक्झाम. तुम्हाला वेगळे वेगळे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते एक्सपेरिमेंट्स करावे लागतात याच्यामध्ये. स्टेज 3 मध्ये असतो ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट ARP आणि स्टेज 4 मध्ये असतो इंटरव्ह्यू म्हणजे वायवा. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 4 स्टेजेस आहेत ह्या 4 स्टेजेस होमी बाबाच्या परीक्षेमध्ये असतात आणि ह्या 4ही स्टेजेस अत्यंत महत्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये काय सगळ्यात मेन काय आहे की पहिल्या स्टेजमध्ये जर समजा 1000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असेल, ठीक आहे, लेट्स से 1000 विद्यार्थी ह्या पहिल्या पेपरला बसलेले असतील, तर यातले फक्त 10 विद्यार्थी इकडे पुढे जाणार. ठीक आहे, त्यातले फक्त 5 विद्यार्थी इथे जाणार, त्यातले फक्त 3 विद्यार्थी इथे जाणार. अशा पद्धतीने गळती होत 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 विद्यार्थी पुढे जात असतात. ठीक आहे, हे मी तुम्हाला फक्त एक सांगते की टॉप वाले जे विद्यार्थी आहेत तर टॉपवाले विद्यार्थीच पुढे जात असतात. इथे माझं सांगण्याचा उद्देश असा नाही की इतक्या टक्क्यांनी जातात वगैरे, ते मी नाही सांगत आहे. फक्त जर टॉप मध्ये असतात, दरवर्षीचं मेरिट वेगळं वेगळं लागतं आणि दरवर्षीचं मेरिट वेगळं असल्या कारणास्तव टॉपचे जे विद्यार्थी आहेत ते टॉपचे विद्यार्थी फक्त पुढच्या लेव्हलला जात असतात. ठीक आहे, चलो आता आपण बघूयात पहिल्या स्टेजमध्ये रिटन एक्झामिनेशन मध्ये नक्की काय होतं. तर ऍज आय सेड सो MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय, तुम्हाला एक प्रश्न दिलाय, त्याचे 4 ऑप्शन्स दिले आणि त्या 4 ऑप्शन्स पैकी तुम्हाला निवडायचंय की कुठलं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, तो असा MCQ पॅटर्न मध्ये हा पेपर असतो. याच्यामध्ये विज्ञान, गणित, GK आणि लॉजिकल रिझनिंग असे 4 विषयांचे तुम्हाला पेपर जो आहे तो बघायला मिळणार आहे. ठीक आहे, त्या पेपरमध्ये 4 विषय असतात. यातलं विज्ञान, गणित सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, लॉजिकल रिझनिंग महत्वाचं आहे आणि ह्या विज्ञानावर आधारित GK जे आहे ते विज्ञानावर आधारित GK असतं. म्हणजे GK म्हणजे काय, जनरल नॉलेजची प्रश्न. जनरल नॉलेज म्हणजे मग तुम्हाला ते असं नाही विचारणार आहे की भारताचे पंतप्रधान कोण आहेत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा ताजमहल कोणी बनवलं, हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. तुम्हाला विज्ञानाच्या आधारावर GK विचारलं जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने MCQचे क्वेश्चन्स तिथे येत असतात. आता रिटर्न एक्झामिनेशन जे आहे, रिटर्न एक्झामिनेशनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, रिटर्न एक्झामिनेशन का घेतली जाते तर विद्यार्थ्यांचं कन्सेप्च्युअल नॉलेज, संकल्पना विद्यार्थ्यांना किती चांगल्या पद्धतीने माहिती आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. विद्यार्थ्यांच्या संकल्पना किती, विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी किती आहे, विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीने प्रॉब्लेम्स जे काही आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात आणि विद्यार्थ्यांचे अनालिटिकल थिंकिंग, जो काही डेटा विद्यार्थ्यांना दिला गेलाय त्या डेटावर विद्यार्थी कशा पद्धतीने काम करतायत आणि कशा पद्धतीने त्या डेटाचं ते अनालिसिस करताय, जी काही माहिती त्यांच्याकडे आहे त्या माहितीचं विश्लेषण कसं करतायत आणि त्याच्यावर त्यांना वेळेमध्ये, एक दिलेली वेळ जी असते त्या वेळेमध्ये त्यांना तो पेपर सोडवायचा असतो. याच्यासाठी तुम्हाला हे तिघही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. तुम्हाला कन्सेप्ट पण माहिती पाहिजे, तुम्हाला त्याच्यावरचे आलेले प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि त्याच्यावर जो काही डेटा तुम्हाला मिळालेला आहे त्या डेटावरचं सुद्धा तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर येते ती स्टेज 2. स्टेज 2 ची जी आहे, स्टेज 2 मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सिंपल सायंटिफिक एक्सपेरिमेंट जे आहेत ते विद्यार्थ्यांना करावे लागतात. ठीक आहे, प्रात्यक्षिक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय की समजा A केमिकल घेतला, B केमिकल घेतला आणि त्या दोघांना मिक्स केलं तर तो जो काही नवीन तयार होईल ते काय तयार होईल, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत अशा पद्धतीचे प्रश्न तिथे असतात. अशा पद्धतीचे काही केमिकल्स त्यांना दिले जातात. केमिकल्स नाही म्हणजे इट्स लाईक केमिकल देताना सुद्धा लहान मुलं ह्या हिशोबानेच केमिकल दिले जातात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेतली जात असते. विद्यार्थ्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांना जे काही एक्सपेरिमेंट सूट होतात, जे त्यांना शाळेमधले असतात त्याच पद्धतीचे एक्सपेरिमेंट इथे दिले जातात. आता 6वीचा जो विद्यार्थी आहे, 6वीच्या विद्यार्थ्याला 5वी, 6वी आणि 7वी मध्ये NCERT बुक मध्ये
म्हणजे सीबीएसईची जी पुस्तकं आहेत त्या सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत त्यानुसार एक्सपेरिमेंट विद्यार्थ्यांना दिले जातात. त्या एक्सपेरिमेंटचं त्या विद्यार्थ्यांना ऑब्झर्वेशन विचारलं जातं की काय ह्या एक्सपेरिमेंट मधनं मिळणार आहे. बऱ्याचदा असंही होतं की विद्यार्थ्यांना पूर्ण एक्सपेरिमेंट करायला नाही लावत, एखादा एक्सपेरिमेंट त्यांना लेखी स्वरूपात दिलेला असतो की हे असं असं केलंय, ते तसं तसं केलंय, आता याच्यातनं काय तयार होणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने त्यांना देतात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्यांना एक्सपेरिमेंट करायलाही लावतात किंवा बऱ्याचदा त्यांना ऑब्झर्वेशन सुद्धा करायला लावतात. ठीक आहे, फक्त बघायचंय की काय केलंय. त्यांना मग बऱ्याचदा व्हिडिओ वगैरे दाखवतात की ह्या व्हिडिओमध्ये असं असं केलेलं आहे, मग आता याच्यातनं काय तयार होणार आहे ते विद्यार्थ्यांनी सांगायचं. अशा पद्धतीने ते सायंटिफिकली एक्सपेरिमेंट होतात. त्याच्यानंतर जे काही सायंटिफिक मटेरियल आहे, जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, वेगळ्या वेगळ्या जे काही एक्सपेरिमेंट आहेत, प्रात्यक्षिका आहेत, त्या प्रात्यक्षिक करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात ते इन्स्ट्रुमेंट ओळखायला लावतात. जसं बीकर झालं किंवा बीकर म्हणजे चंचू पात्र झालं किंवा लिटमस पेपर झाला. मग लिटमस पेपरचा फायदा काय, मग लिटमस पेपरने काय ओळखलं जातं, या पद्धतीचे प्रश्न या स्टेजमध्ये येत असतात. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना ड्रॉइंग सुद्धा ड्रॉ करायला लावतात. मग ड्रॉइंग कसलं, तर ड्रॉइंग जे आहे ते ड्रॉइंग फक्त त्या एक्सपेरिमेंटशी रिलेटेड, एक्सपेरिमेंटचं जे काही ड्रॉइंग आहे ते त्यांना करायला लावतात. ठीक आहे, आता स्टेज 2 जे आहे त्या स्टेज 2 चा जो सगळ्यात महत्वाचा त्यांचं उद्देश जे आहे की का त्यांनी एक्सपेरिमेंटल स्टेज ठेवली आहे, तर त्यांचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल स्किल त्यांना चेक करायची आहे की विद्यार्थ्यांना किती पद्धतीने तो जो संकल्पना आहे विज्ञानाची, ती जी संकल्पना आहे ती किती त्यांना समजली आहे आणि किती चांगल्या पद्धतीने त्यांना एक्सपेरिमेंट जे आहेत ते करता येतात, जेणेकरून हे विद्यार्थी पुढे जाऊन भविष्यामध्ये जर शास्त्रज्ञ झाले तर त्यांना किती चांगल्या पद्धतीने काम करता येणार आहे. विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन स्किल चेक केलं जातं आणि विद्यार्थ्यांची सायंटिफिक थिंकिंग जी आहे की वैज्ञानिक दृष्टीने विद्यार्थी विचार करतो आहे का, हे सुद्धा इथे चेक केलं जातं. त्याच्यानंतर येते ती स्टेज 3. स्टेज 3 मध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट सबमिट करायचा असतो. एक ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट त्यांना सबमिट करायचा असतो त्यांच्या कुठल्याही सायंटिफिक ऑब्झर्वेशन. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये विद्यार्थी कुठलाही सिंपल टॉपिक घेऊ शकतात त्यांच्या डे टू डे लाईफ मधला. म्हणजे कसा की मी आता उदाहरण देते तुम्हाला. ठीक आहे, आपण जे काही कपडे धुवून बाहेर वाळत घालतो. ठीक आहे, बाहेर वाळत घातलेला कपडा लवकर सुकतोय आणि आतमध्ये ठेवलेला कपडा हा उशिरा सुकतोय. का असा फरक, तर एकदम बेसिक काय आहे की बाहेर त्यांना सूर्यप्रकाश मिळत असतो, मग सूर्यप्रकाशातनं ऊर्जा निर्माण होत असते, उष्णता निर्माण होत असते. मग ही जी उष्णता आहे याच्यामुळे तो कपडा जो आहे तो लवकर सुकतोय. घरामधल्या वातावरणामध्ये ज्या वेळेला उष्णता कमी आहे, ऊर्जा कमी आहे, त्यावेळेला तो कपडा उशिरा सुकणार आहे. अगदी बेसिक ऑब्झर्वेशन झालं, अगदी बेसिक ऑब्झर्वेशन झालं. अशा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या आजूबाजूला घडत असतात, त्या घडणाऱ्या गोष्टींवर त्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट तयार करायचा. आता हे मी फक्त एक्झाम्पल दिलं आणि हे मी अतिशय इझी वाला एक्झाम्पल दिला. विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा थोडंसं कठीण पातळी जी आहे ती वाढवावी लागते. म्हणजे सिमेंट जे आहे ते ओलं असताना लिक्विफाय ज्या वेळेला ते असतं त्यावेळेला ते असं एकदम मऊ मऊ असतं, पण ते सुकलं की एकदम कडक होतं. का होतं, बरोबर. किंवा इलेक्ट्रिकच्या ज्या तारा आहेत तिथे स्पेसिफिक काही तारा वापरल्या जातात, मग त्याच का वापरल्या जातात, हे बेसिक आहे. हे कसं आहे, हे विद्यार्थ्यांना डे टू डे लाईफ मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींशी रिलेटेड. फक्त आता मी जे सांगते ते एक्झाम्पल अतिशय सोपे वाले झाले, विद्यार्थ्यांना थोडे कठीण वाले एक्झाम्पल घ्यावे लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना काही एक्सपेरिमेंट स्वतः करावे लागतात किंवा त्यांना ऑब्झर्वेशन केलेले सुद्धा त्यांनी प्रोजेक्ट ते सबमिट करू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डेटा जो आहे तो डेटा कलेक्ट करावा लागतो. एक एक्सपेरिमेंट पहिल्यांदा केला त्याचा हे डेटा आला, दुसऱ्यांदा केला तो डेटा आला, तिसऱ्यांदा गेला त्याचा वेगळा डेटा आला. मग हे जे सगळे डेटा आहेत हे यांच्यामध्ये जर चेंजेस असेल तर ते चेंजेस का आहे, यांच्यामध्ये जर सारखेपणा असेल तर तो सारखेपणा का आहे, वातावरण चेंज झालं की बरेचसे एक्सपेरिमेंट चेंज होतात. ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन ज्या आहेत ते ऑब्झर्वेशन त्यांना रिपोर्ट मध्ये लिहावे लागतात. ठीक आहे, त्या सगळ्या रिझल्टचं जे काही आहे त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांनी जो डेटा कलेक्ट केलाय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फायनली एका रिपोर्ट मध्ये लिहाव्या लागतात आणि तो रिपोर्ट त्यांना सबमिट करावा लागतो. त्याला म्हणतो आपण ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट. ठीक आहे, आणि मग सगळ्यात शेवटचा जो आहे टप्पा तो येतो त्यांचा एक मिनिट, सगळ्यात शेवटचा टप्पा जो आहे तो येतो त्यांचा इंटरव्ह्यूचा. ठीक आहे, वायवाचा. आता वायवाचा जो टप्पा आहे, वायवाच्या टप्प्यामध्ये त्यांना त्यांचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवर प्रश्न विचारू शकतात किंवा वेगळ्या वेगळ्या सायंटिफिक कन्सेप्टवर प्रश्न विचारू शकतात किंवा काही एक्सपेरिमेंट्सवर प्रश्न विचारू शकतात किंवा जनरल सायन्सचे जे काही वेगळे वेगळे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवर सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात
येत आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता जो रिसर्च झालाय, त्या रिसर्च का केला आहे, त्या रिसर्चची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना काय फायदा काय किंवा काय चेक केलं जातं, तर विद्यार्थ्यांचे रिसर्च स्किल कसे आहेत, विद्यार्थी कुठलीही गोष्ट जी आहे ती आजूबाजूची कशा पद्धतीने चेक करतात आणि मग ही जी रिसर्च स्किल आहे याच्यावर बेसवर वायवा होणार आहे किंवा इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणून मी तुम्हाला इंटरव्ह्यूची माहिती आधी दिली आणि मग मी पुन्हा मागे आले. याला रिझनच हे की हे जे रिसर्च स्किल आहे, हे रिसर्च स्किल तुम्हाला पुढे इथे जो प्रश्न आहे ना, हा जो मुद्दा आहे की त्यांच्या प्रोजेक्टवर प्रश्न विचारणार, मग प्रोजेक्टवरचे जे प्रश्न आहेत ते प्रोजेक्टवरचे प्रश्न कुठून येणार आहे, त्यांच्या रिसर्च स्किलवरनं येणार आहे की ते कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतायत, ते कशा पद्धतीने रिसर्चचा टॉपिक शोधतायत, त्या रिसर्चच्या टॉपिकवर त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, हे सगळे प्रश्न त्यांना तिथे विचारले जातात. ठीक आहे. त्या टॉपिकचं त्यांनी किती इन्व्हेस्टिगेशन केलं आहे, त्यांनी डेटा जो आहे तो डेटा कसा कलेक्ट केला आणि त्या डेटाचं त्यांनी अनालिसिस विश्लेषण कसं केलं, त्यांनी सगळी जी माहिती आहे ती माहिती कशी गोळा केली आणि त्या माहितीचं त्यांनी विश्लेषण कशा पद्धतीने केलं, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी रिसर्च अनालिसिस आणि इंटरव्ह्यू ह्या दोन्ही साठी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होमी भाभा जे आहे ती इयत्ता 6वी साठी 9वी साठी सुद्धा आहे, परंतु आम्ही इयत्ता 6वी साठी लवकरच एक स्पेशल बॅच घेऊन येत आहोत. त्याच्याच सोबत आम्ही 5वी आणि 6वी साठी ऑलिम्पियाड परीक्षेच्या सुद्धा बॅचेस लवकरच घेऊन येत आहोत. आता सध्या जर आपण बघितलं तर आपली जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षेची जी बॅच आहे ती 16 मार्च रोजी सुरू होणार आहे. लवकरच बॅच सुरू होते. जर तुम्ही अजूनही ऍडमिशन घेतलेलं नसेल आणि तुमचा विद्यार्थी आत्ता 4थीला आहे, पुढच्या वर्षी 5वीला जाणार आहे, पुढच्या वर्षी म्हणजे कधी, तर आता जो जून जुलै येईल त्यावेळेला जे ऍडमिशन होणार ते त्या विद्यार्थ्यांचा 5वीत होणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच नक्कीच घ्यावी. विद्यार्थ्यांचा यातनं जो पाया आहे तो पाया पक्का होऊन जात असतो. आणि ही बॅच जर तुम्हाला घेणं शक्य नसेल किंवा तुम्हाला आता लगेच या बॅच मध्ये काय, हे एवढे सगळे पैसे आम्हाला आता लगेच नाही द्यायचे, कशा पद्धतीने शिकवतात, काय शिकवतात, हे सगळं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर आपण ह्या सगळ्यांसाठी एक बॅच छोटीशी आणलेली आहे, जिची किंमत आहे फक्त 2 रुपये. आता या 2 रुपयाच्या बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जे आहे टॉपिक वाईज मिळणार आहे. त्याच्यानंतर 5 सराव चाचण्या मिळणार आहेत. त्याच्यानंतर विषयानुसार अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ते तुम्हाला आमचे शिक्षक सांगणार आहे. पुस्तकांची यादी तुम्हाला सांगितली जाणार आहे. परीक्षेची पद्धत, गुणांकन, कागदपत्र काय लागणार, सगळं जे काही महत्वाचे जे काही डिटेल्स आहेत ते सगळं तुम्हाला सांगितलं जाणार आहे नवोदय परीक्षेबद्दलचा. आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 2 रुपयामध्ये. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे सगळं आमचं आवडलं असेल, जर तुम्हाला असं वाटतंय की आमचे सर्व शिक्षक छान शिकवतायत, छान एक्सप्लेन करतायत, तर ही बॅच नक्की विकत घ्या. तुमच्या विद्यार्थ्याचा पाया जो आहे तो पाया पक्का होईल. जर तुमचा विद्यार्थी नवोदयच्या परीक्षेमध्ये पास झाला तर नवोदयच्या परीक्षेमध्ये पास होऊन त्या विद्यार्थ्याला 6वी पासून 12वी पर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते मोफत मध्ये मिळू शकतं. राहणं, खाणं, त्यांचं शाळेचं मटेरियल, गणवेश, सगळं मोफत मध्ये गव्हर्नमेंट देत आहे. फक्त काय होतं की आपल्याला ते माहिती नसतं आणि त्याच्यामुळे आपलं राहून जातं. ठीक आहे. तर तुमचा 10 ते 12 लाख रुपये जर तुम्हाला वाचवायचे असेल तर तुम्ही बॅच नक्की विकत घ्या. विद्यार्थ्यांना एक्झाम साठीची तयारी करायला लावा आणि परीक्षा जी आहे ती परीक्षा द्यायला लावा. थँक्यू.